आईसाठी काय लिहू हे आहे या कवितेचं नाव. आणि आईसाठी वाटणाऱ्या वेगवेगळ्या भावना इथे व्यक्त केल्यात आणि आईची तुलना फार सुंदर गोष्टींशी सगळीकडे इथे केली आहे आणि कविता खूपच छान आहे. आईसाठी काय लिहू. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कुठे. आईवरती लिहिण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत, आई म्हणजे विहीर. जीवन ही नौका, तर आई म्हणजे तीर. जीवन ही शाळा, तर आई म्हणजे पाटी. जीवन हे कामच काम, तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावी दुखे खुशाल. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. थँक्यू.